with the one and only Mr. Shashank Udake और उनकी धर्मपत्नी। नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे तुमच्याशी कारण की वहिनींना तुमच्या पिरियड्स आलेले आहेत म्हणून त्या त्रासात आहेत सध्या। आज चेहरा दाखवून दे एकदा। पोट दुखत आहे माझं, पोट। दिवसाची सुरुवात झालेली आहे पोट दुखण्यापासून आणि माझी कमर दुखण्यापासून, कारण की मला प्रॉब्लेम आहे थोडासा, माझे वेन ब्लॉक्स होतात। वेन रिलीफ, मसल रिलीफ काय त्याची गोळी आहे फिजिओथेरपिस्टने दिलेली की सण नव्हतं घेऊन घ्या म्हणून, ते घेतली मी सकाळीच जाऊन। आम्ही नागपूरला चाललो आहे, आमच्याकडे टाइम नव्हता म्हणून आम्ही पटपट केळं घेतले रात्रीच। सगळ्यांनी एक एक केळं खाऊन दिवसाची सुरुवात केलेली आहे। काव्या कुठे गेली? ते काव्या मॅडम नवीन नवीन आयडिया देत राहते। बोल, काय बोलली काव्या? तिला चॉकलेट आणायला पाहिजे होती, तोंडात ठेवली तर हॅपी हार्मोन रिलीज होतात, ते दुखणं वगैरे असते ना ते आपल्याला एवढं फील नाही। इले चॉकलेट तरी आवडते का विचारावरती? मला चॉकलेट नाही आवडत, पण मी पिरियड्स मध्ये डार्क चॉकलेट खाते। किती खोटी बोलते हे। घरात माहितीये का डार्क चॉकलेट पडलेली आहे, ते 200 रुपयाची चॉकलेट आणली आहे, ते 6 महिन्यापासून पडलेली आहे, ते तसंच उरलेली आहे त्याच्यात, पण खात नाही। येताना आणू शकत होती सोबत जर तुला चॉकलेट पाहिजे होती तर। माझं नाहीये, माझं लक्ष एनर्जॉल पे, एनर्जॉलच पाहिजे, ये पे एनर्जॉल। अरे वा, क्लब नाही पब नाही खूप लागेल। 7 जन्म एकराची शपथ घेऊ। बस पब्लिक साठी ठेव काहीतरी। पब्लिक मध्ये पोरींना एमबीबीएस च्या पोरी सुंदर असते नाही? कोणी म्हटलं तुला असं? अरे असं मी ऐकण्यात येईल, असं काही नसते। बघू ना आज कार्यक्रमात माहितीच। हे एवढं मोठं पॅकेट आणि एवढं चॉकलेट आहे, हे ते एवढं पॅकेट नाही, खूप कमी आलं। मग तर सरळ यायला पाहिजे होतं ते चॉकलेट। काय चुकीचं दिलं, अर्धच तर चॉकलेट आहे। दाखव पब्लिकला दाखव। चॉकलेट 60 रुपयाचं चॉकलेट आहे हे, असं पॅकेट आहे। मी ओपन केलं, याच्यातून हे काढलं, इथून आलं एवढं मोठं पॅकेट, त्याच्यात हे एवढंसं पॅकेट। बरं हे पॅकेट तर पॅकेट, त्याच्यात हे असं पॅकेट पाहिजे नाही। हे असं कोण आहे? ते कवर, तिचं कवर किती मोठं आहे? कवर कुठं आहे? कवर हे एवढं मोठं आहे, कवर एवढं मोठं। चॉकलेट एवढी चांगली मोठी ती मंच आणायची। डार्क चॉकलेट नव्हती ना रे, डार्क चॉकलेट एकच होती, मग ऑप्शन नव्हतं। नाही तर मी नेहमी तेच घेतो, आपली अमूल वाली नाही का मोठी, कोकोआ वाली। अर्धाच माल भरला गेला त्याच्यात, खाऊन तर नाही टाकला। या चॉकलेट खाऊ नका, या गॅलेक्सी फ्युजनच्या केवढी चॉकलेट आहे, अर्धी आहेच नाही, अर्धीच आहे। असे उलटे कामं करते मग म्हणते ऍक्सिडेंट होते, मग म्हणते या हायवेवर हा अपघात। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? क्या बेटे ऐसा क्यों कर रहा है मालूम? कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। चुत्या लेखाच्या नंबर दाखव त्याचा। आम्हाला मरोशीन, स्वतःही मरशीन। त्यानं डिवायडर वरून काढले पुरा ट्रक, हा डिवायडर आहे ना, पुरा ट्रक त्याच्यावरून काढला। मग तुम्ही बोमलता ट्रकवाल्याला नाव ठेवता, हे करता ते करता, नाव नाही ठेवता काय करता। छोटा ट्रक नव्हता, पुरा आरपार मावला तो। येता जाता मला त्या ट्रॅक्स दिसली, ती खूप क्रुझर म्हणते त्याला, क्रुझर गाडी। बरेच वर्ष झाले, खूप वर्ष झाले। आमच्याकडे तेव्हा घरी कार नव्हती पप्पाकडे, आम्ही असं बाहेर फिरायला जेव्हा जायचो तेव्हा पप्पा गाडी बुक करायची, पण ती तेव्हा सोमो बुक चालायची माहिती ती, सुमो कोणती आहे मला नाही माहिती, त्या गाडीने। सोमो, तुला माझ्यावर भरोसा नाही? ते सोनू आहे ना रे। हे कसं बरोबर समजलं? तर आम्ही त्यांनी गेलो होतो, कुठे काठीला गेलो होतो, म्हणजे गोंदियाच्या पुढे काठीला। आणि त्या दिवशी आम्हाला रिटर्न वापस यायचं होतं, तर आम्ही निघालो सगळे, म्हणजे माझी जॉईंट फॅमिली आहे, तर आम्ही सगळे गाडीतच गेलो होतो, क्रुझर मध्ये। खूप सारे लोक होते, बहुतेक तरी 15 लोक असं ना मे बी। तर येताना ऍक्सिडेंट झाला, ड्रायव्हर साईडचा जो समोरचा चक्का असते तो निघून चालला गेला होता, आम्हाला ट्रकने ठोकलं होतं बहुतेक, आणि आम्ही सगळे गाडीमध्येच, 3च चक्कर गाडी उभी होती, तर तो चक्का निघून चालला गेला। पण ते असं नाही की 3 चक्के निघाल्यावरही ते गाडी अशी खाली एका साईडला डाऊन झाली, नाही, 3 चक्कर गाडी उभी होती। आम्ही सगळे हळूहळू उतरल्यानंतर माहित पडलं की चक्काच नाही असो। आणि त्या दिवशी आम्ही रात्री ऍक्सिडेंट रस्त्यात झाला, आजूबाजूला काहीच नाही, सगळं सुनसान, ना कोणतं गाव ना काही ना काही। तिथे एक कारखाना होता, कारखान्याजवळच ऍक्सिडेंट झाला होता। तर त्या कारखान्यावाल्यांनी आम्हाला जागा दिली होती, वॉचमॅनची रूम असते ना एक छोटीशी, ते रूम मध्ये आम्ही रात्रभर कसं काढलं आम्हालाच माहित। एक तर झोपायला जागा नाही, काही नाही, छोट्या छोट्या जागेत सगळे जण झोपले होते।
सोनूताई माहितीये का ऍक्सिडेंट इकडे सगळे चुपचाप आपापलं काम करून आले आणि ती लेट कर नंतर रडायला लागली. ते जे रडायला लागली की रडायलाच लागली, थांबलीच नाही खूप वेळ. तिला सगळं अगं काही नाही झालं, कोणाला काही लागलं नाहीये आणि खरंच कोणाला काहीच लागलं नव्हतं, काही झालं पण नव्हतं. ड्रायव्हरच्या इकडचं पूर्ण गेट वगैरे सगळं म्हणजे भयंकर मार लागला आपल्या गाडीला. आणि सगळे वाचले, व्यवस्थित होते, कोणाला काही झालं नाही. पण आम्हाला रात्रभर खूप त्रास झाला. एक तर जेवायची सोय नव्हती कुठेच, ना हॉटेल होतं ना काही होतं. बरं झालं आम्ही चिवडा वगैरे नेला होता. चिवडा चकली ते नेतात ना, आधी नेत होते सगळे. आम्ही रात्री तर चिवडा खाल्ला. त्याच्यात भांडणं, कारण इतके सारे लोक तर चिवडा थोडंसंच होता. खूप मजा आली होती. लहानपणी ट्रॅक्स मध्ये फिरत होते, क्रुझर मध्ये, तेव्हा मजा येत होती. आणि आता माझ्या गाडीत बी प्रॉब्लेम असतील. एसी इकडे कर, एसी तिकडे कर, एसी बरंच कोण आहे, एसी खालीच कोण आहे, कमीच कर जास्तच कर. आम्ही तर तेव्हा माहितीये का एसीची कार पण वगैरे साध्या गाडीमध्ये जात होतो फिरायला, विदाऊट एसी वाली गाडी. अजून एक तुम्हाला मला टिप द्यायची आहे. जर तुम्हाला गाडीत मळमळ होत असेल किंवा तुमच्या गाडीत काही असं वाटत असेल की बाय यार ट्रॅव्हलिंग मध्ये प्रॉब्लेम होते, श्वास घ्यायला प्रॉब्लेम होते, तर कसं असतं गाडीतल्या गाडीत हवा फिरते ना, इरिटेट होते, त्यामुळे काही लोकांना मळमळ होते. तर त्याच्यावर एक सोल्युशन आहे. गाडीमध्ये एक फीचर असते आपल्या, हे जेव्हा चालू असते, हे समजा चालू आहे तर हे गाडीतल्या गाडीत हवा रोटेट करत राहते, बाहेरची हवा घेत नाही. पण तुम्हाला जर हे जर असं बंद केलं तर बाहेरची हवा आत ओढते. हे जर ऑफ केलं आपण तर बाहेरची हवा गाडीत आत ओढते. हे कधीच सिटीत ऑन नाही करायचं. जेव्हा आपण लॉंग टूर वर जातो तेव्हाच ऑन करायचं, कारण की बाहेरची फ्रेश हवा असते हायवेला वगैरे, ती हवा आतमध्ये आली तर मळमळ होत नाही. म्हणून हा फीचर नेहमी युज करा गाडीतला. खूप कमी लोकांना माहिती आहे. माझ्या फ्रेंड्स पैकी पण मी बघितलं की मला वाटलं सगळ्यांना माहिती असेल, पण माहिती नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हटलं. दुसरी गोष्ट, सिटीत उघडू नका, कारण सगळं बाहेरची हवा ओढते म्हणजे धूळ, पोल्युशन सगळं आत येऊन जाईल. आणि कार मध्ये बिलकुल परफ्यूम वापरू नका. तो परफ्यूम एक वेळा जरी मारला किंवा ते जे ऍड येतात एअरच्या याच्या ते सगळे आपल्या फेफड्यांसाठी बनलेले नाहीये. त्याने सुगंध तर छान येतो पण इरिटेट होतात आपल्या फेफड्यांना ते. तर हे जर चालू ठेवलं तुम्हाला परफ्यूमची बी गरज पडत नाही. आणि एखाद वेळेस वाटलंच की समजा सिटीत पण गाणं वाजतोय, आतमध्ये गाडीत चांगलं फील नाही होत आहे, तर तुम्ही गाडी घरासमोर पार्क करा जिथे चांगलं पर्यावरण आहे, तिथे ऑन करून बसा थोड्या वेळ गाडीत, तसंच तुम्हाला फ्रेश फील होईल. आजची टिप साठी टिंग 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 इकडे आहे का? अच्छा, शशांक उडाके फॅमिली सोबत बिग बॉस मध्ये फोन करायला गेलो होतो. आता नागपूरमध्ये शो आहे आज आयएमए हॉलमध्ये. मी जसे उतरले ना, मी म्हटलं पहचान की आहे. ठीक आहे, रहे, शोर मचता रहे. We have the one and only Mr. शशांक उड़ाके और उनकी धर्मपत्नी, उनके जीवन की खुशियों की किरण यानी कि किरण जी भी यहाँ पर आई है. वार्म वेलकम टू बोथ ऑफ यू. जी हाँ, इंस्टाग्राम पे हम जिन्हें देखते हैं और उन्हें मिलने की चाह हमेशा रखते हैं, हमारी ये चाह पूरी की है मिसेस विजया भक्ते एंड आवर कैनवस अकेडमी ने. थैंक यू सो मच. फ्लावर सेंड भेटलं, गिफ्ट माझं आहे. थैंक यू. हमारी पहली वक्ता होगी. इनका जो उपनाम एकदम बढ़िया और पढ़ाकू बच्चे, बहुत सारे ड्रग्स के नाम, बहुत सारे मेडिसिन इनको पता है, मगर अगर मेडिसिन में मुझे पूछे विच इज द बेस्ट मेडिसिन तो हम कहेंगे क्लोरोफॉर्म. आपने भाभी को इसी तरह से किडनैप किया था. इट वॉज लाफ्टर, बट आपका अगर कुछ नहीं चलता है तो बिजनेस के लिए सबसे बेस्ट है क्लोरोफॉर्म. अच्छा, इसी तरह किडनैप किया था आपको क्लोरोफॉर्म सुना के. वैसे तो खुद भी बड़े हैंडसम है, मान गई होगी. सो लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, जो मुझे लगता है और शायद अब आपको भी लगने लगेगा जब हमसे बातचीत करेंगे, हमसे गल्लागुड़ियां करेंगे, हमसे गुफ्तगू करेंगे आवर वेरी ओन, आवर फेवरेट मिस्टर शशांक उड़ाके. ऐसा तो मेरा बाद में टाइम मिलने वाला है मुझे. बस मेरे को पूछना था कि नागपुर के ही है ना सबके सब? नहीं, मैं पुणे को कुछ बोल दूंगा तो फिर गुस्सा आ जाता है लोगों को. कौन कौन है? फिर तो पहले बोलूंगा.
बस पहले तो मैं इंट्रो देने वाला हूँ कि ज्यादातर लोगों का रहता है कि ऐसे रील स्टार बोल दिया तो भाई ये छपरी है टाइप ऐसा वैसा रहता है, तो मैं पहले मतलब इंट्रोडक्शन दे दूँ। आई एम अ सिविल इंजीनियर फ्रॉम गवर्नमेंट इंजीनियरिंग ऑफ यस, और गेट भी क्रैक की है मैंने। मेरा मास्टर्स हुआ है डीवा पाटिल अकोर्डी से, कंस्ट्रक्शन मैनेजमेंट में से। मैंने खुद एक प्रोजेक्ट किया था जिससे हम प्लास्टिक यूज़ कर सकते हैं रोड कंस्ट्रक्शन में, उसके लिए मैं साउथ के वहाँ पे भी गया था। पर मेरा पहले से इंटरेस्ट बिल्कुल नहीं था इंजीनियरिंग में, वो बस मम्मी पापा ने भेज दिया था इसलिए था। तो मेरी वाइफ भी सिविल इंजीनियर ही है और यशवंतराव चौहान से मास्टर्स हुआ है उसका एनवायरनमेंट में। तो मैं बोलना चाहूँगा अगर कोई भी वीडियो भी देख रहा है तो ऐसा नहीं है कि सिर्फ वीडियो बना के हो जाता है, एजुकेशन पे बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है। कौन से लोगों की क्या साइकोलॉजी रहती है वो भी स्टडी करना पड़ता है, क्योंकि अगर पता ही नहीं है कि आगे वाले को हंसी किस चीज़ से आएगी तो कोई मतलब ही नहीं है। तो इसलिए मैं बोलूँगा कि एजुकेशन सबसे पहले करो, फिर बाद में ये तुम्हारी जो भी हॉबी कंटिन्यू करो। तो अभी मैं तो ज्ञान देने नहीं आया हूँ, इसके लिए तो बहुत सारे लोग हैं आपके पास। तो नागपुर के कितने हैं यहाँ पर, मतलब सबके सब है क्या? ऍक्च्युली क्या कसं असतं ना, आपलं मराठी जे आहे ते आपलं मराठी होतं की जसं की ळ ण हे आपल्याला बोलताना त्रास होतो, मग म्हणून आपल्या इकडचे लोक तिकडे जाऊन हिंदी बोलतात। तर त्याच्यात मी गेलो होतो थिएटर करण्यासाठी, मी 5 वर्ष थिएटर केलेलं आहे। तर तिथचे लोक जर ळ ण तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला ते थिएटरमध्ये पण घेत नाही असं तसं। पण माझा आता लक फॅक्टर चांगला आहे की मम्मीचा आशीर्वाद आहे की मला हे कॅरेक्टर भेटलं होतं, हरियाणवी कॅरेक्टर भेटलं होतं, तर मला रोल मिळून गेला। तर ते तो जोक मी नाही सांगू शकत कारण की ॲडल्ट आहे तिथे सगळे पण नको। तो मी सहसा मोठे मोठे लोक आले तर मला कसं तरी होतं ते जोक सांगतात, अर्ध्यांना माहिती हसतायत तिकडे। एवढं काहीच नाही, मी थोड्या वेळात तुम्हाला एंटरटेन करणार। सध्या तर मला इंट्रोडक्शनसाठी बोलवलेलं होतं तर मी माझं इंट्रोडक्शन दिलेलं आहे। आणि हे लोक काय, अरे यार हँडसम दिसतंय, ते लग्न झाल्यावर खूप बदल होतात पण आयुष्यात ना, एकदम बायकोनी मेकअप करून दिलेला आहे थोडाफार, आणि लग्नानंतर जास्त काही चेंज नहीं होती। खूप लोग शादी से पहले आदमी शेर रहता है, ऐसा रहता है, ऐसा कुछ नहीं, शादी के बाद भी आदमी शेर ही रहता है, बस उस पे वो माता बैठ जाती है वो बात अलग है। तो कोई नहीं, थोड़ा सा कम टाइम मिला अपने को, अगली बार पढ़ा करेंगे। और थैंक यू विजय वक्ते मैम, आ गए मैम, थैंक यू, हमने बुलाया, यहाँ पे अपॉर्चुनिटी दी। नहीं कोई प्रॉब्लम नहीं, उनका ही शो है। तो एक फोटो ले लेते हैं हमारे इसमें विजय वक्ते मैम के साथ। नहीं, हमें हमारा पर्सनल चाहिए। नहीं, कल पेपर में फोटो आया तो ऐसे नहीं बोलना चाहिए। हर बार कैसे होता है, जब मेरी शादी हो गई ना तो सब लोग बोलते हैं कि यार तेरी शादी हो गई इसलिए तो वायरल हो गया। मेरी शादी होने से पहले मेरे 3 लाख फॉलोअर्स थे, ठीक है। शादी होने के बाद तुरंत 6 लाख हो गए। This is the miracle of marriage. Yes, thanks to my mom. नहीं, मैं मानता हूँ कि स्त्री शक्ति बहुत सही रहती है, क्योंकि उसने जितना साथ दिया है मेरा, वो अगर कोई और रहती तो बोलती है नहीं, पर मैंने पूरा दिमाग लगा के काम खेला है कि शादी से बराबर 1 साल पहले तक मैंने ऐसे वीडियो बनाए पूरे कि मम्मी यार मेरे को लड़की नहीं मिल रही, मम्मी यार मेरे को ये नहीं मिल रही, वो नहीं मिल रही, मेरे को मेरी शादी नहीं हो रही, इस वजह से नहीं हो रही, उस वजह से नहीं हो रही। और बाद में मैंने डायरेक्ट रिवील कर दिया कि मेरा 14 इयर्स का रिलेशनशिप था, तो उस वजह से वो बहुत बड़ा बॉम्ब फूटा कि ये कैसी होगी इसकी वाइफ। तो ये फुल स्ट्रैटेजी थी। तो मैंने इसलिए बोला कि एजुकेशन बहुत इंपॉर्टेंट है, ये भी कोई सादी बात नहीं है, स्ट्रैटेजी के साथ खेलना पड़ता है। और उसके बाद भी वो जैसी है मैं वैसे ही दिखाता हूँ उसको, तो वैसे ही लोगों को पसंद आ गई, तो वो अभी फुल उसका क्रेडिट जाता है कि मतलब जैसी है मेरी है। गर्लफ्रेंड नको बायको बनवीन तुले, गर्लफ्रेंड नको बायको बनवीन तुले। To make sure that I send out the right messaging on social media. So what we start with is basically a left-hand column versus a right-hand column. Left-hand column is from that far. You can be sitting in Wardha and I will smell your bluff right from here, Nagpur. All right. So be really authentic, land up, prepare well.
half-page ad आया था in Times of India about clinical research and that there is a training academy in Mumbai, and that's how I will have very interesting stories. Why का कुछ हादसा हुआ था related clinical trial में clinical research. मेरी ऐसी कोई कहानी नहीं. If you landed there just for a Harley Davidson, then I'd say you're rich enough. You probably don't need that job. Recollect when there was this big boom in endocrinology. जब तक जोरदार आवाज नहीं आएगी और अमरावती तक आवाज नहीं पहुंच जाएगी, शशांक की मम्मी तक आवाज नहीं जाएगी, उनकी मम्मी की परमिशन नहीं आएगी और वो स्टेज पर नहीं आएंगे. Our favorite Shashank, presenting before you the Anban Shan of Central India, the most favorite comedian of Vidarbha, Mr. Shashank Udake. सगळे क्लास टॉपर आले आहेत की थोडेफार माझ्यासारखे पण आहेत. आणि मगापेक्षा जास्त गर्दी वाढली आहे. मगाशी कमी लोक होते, तुम्ही मिस केला आधी येऊन. आणि जे लेट आले आहेत मला तरी वाटतं की ते माझ्यासाठी, कारण की प्रत्येक जागी लेट पोहोचणं हे आमचं काम आहे. आम्ही इंजिनियर्स आहोत. तुम्ही सगळे मला अजून पण समजलं नाही की ते जसं माझ्या मम्मीसारखं झालं आहे मला आता. कारण की घरी टी व्ही खराब झाला की ते नेहमी म्हणते की का रे शशांक इकडे टी व्ही ठीक करून दे. अरे मम्मी सिव्हिल इंजिनियर आहे मी. त्याच्यानंतरही टोमणं मारते की अरे इंजिनिअरिंगचे पैसे वाया घालवले म्हणून. तसं माझं होत आहे की इतक्या साऱ्या फील्ड्स आहेत मेडिकलमध्ये, मला पण नॉलेज नव्हतं. तर हे सेमिनार नंतर मला माहीत पडतं की इतक्या साऱ्या फील्ड्स आहेत. मला डॉक्टर म्हणजे डॉक्टर माहिती होते की हां डॉक्टर म्हणजे तो सुई टोचणारा. आणि आता माझे पप्पा वेटरनरी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे पण वेगवेगळे पेशंट्स येतात असतात. पण एक माझा मित्र आहे, त्यांनी एकदा बघितलं की वॉशरूम समोर 2 साईन आहेत. एक असं सरळ साईन असतो आणि एक असं थोडंसं इथून तिरपा साईन असतो. असं बघितलं का तुम्ही कधी? तो बोलला हे काय आहे? तर त्याला आम्ही असं सांगितलं होतं की जेव्हा जीन्स पॅन्ट घालून येतो ना तेव्हा या बाथरूममध्ये जायचं, जेव्हा कुर्ता घालून येतो ना तेव्हा या बाथरूममध्ये जायचं. तर आम्हाला वाटलं आम्ही मजा केली आहे, एवढं काही सिरियसली घेणार नाही. तर एक दिवस आला 26 जानेवारीचा, तोपर्यंत भाऊ जीन्स पॅन्ट आणि शर्टच्याच बाथरूममध्ये जात होता. 26 जानेवारीला भाऊ कुर्ता घालून आला आणि त्यांनी डिसाईड केलं की आज या बाथरूममध्ये काय वेगळा बघूच. तो भाऊ सिरियसली आत गेला, सगळ्या पोरी धावत बाहेर आल्या आणि वरून बाहेर येऊन आर्ग्युमेंट करतो की अरे या पोरी पागल आहेत का, जीन्स पॅन्ट घालून या बाथरूम मध्ये घुसले, हे कुर्त्यावालं बाथरूम आहे. त्याच्यानंतर खूप मार खाल्ला होता त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी, कारण त्यांनी आमचे नाव फसवलं होतं की यांनी सांगितलं. दॅट्स माय टाइम गाईज, थँक्यू.